नागपूरच्या जमीन या परिसरामध्ये आज आम आदमी पार्टीने इथे आज पत्रकार परिषद घेण्यात आली आहे। आपल्याकडे मान्यवर साहेब आपण जाणून घेऊया की त्यांनी आज पत्रकार परिषद का निमित्त घेण्यात आली आहे। तर पैसे त्यांनी आपण सांगा की आज पत्रकार परिषद का घेण्यात आली। नमस्कार, मी भूषण ढाकुलकर, आम आदमी पार्टी प्रदेश संघटन मंत्री। आज आम आदमी पार्टी नागपूर शहराची विधानसभेसंबंधीची मीटिंग झाली। या मीटिंगमध्ये कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करण्यात आली, विभिन्न विषय आले, कार्यकर्त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि त्याचबरोबर आगामी विधानसभा इलेक्शनमध्ये आम आदमी पार्टीचे ध्येय धोरणं आणि स्ट्रॅटेजी काय राहणार याच्याबद्दल कार्यकर्त्यांना सांगण्यात आलं। आणि त्याचबरोबर आम आदमी पार्टीने असा निर्णय घेतला आहे की येणाऱ्या विधानसभा इलेक्शनमध्ये पूर्ण 288 सीटमध्ये आम आदमी पार्टी आपले कॅन्डिडेट लढविणार आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये एक सुशिक्षित प्रकारचं राजकारण उभं करायसाठी आम आदमी पार्टी रिंगणात उतरत आहे। या पार्टीमध्ये जे पदाधिकारी आहे त्यांनी असा काही निर्णय घेतला आहे का विशेष की त्यांना ते जे संघटनेमध्ये जे जुळलेले लोक आहेत त्याच्यातून कॅन्डिडेट उभे करणार आहे की नाही करणार आहे। आम आदमी पार्टीने तुम्हाला आता माहीत असेल की ऑनलाईन पद्धतीने आम्ही फॉर्म मागवले आहे, लोकांचे मनोगत मागवले आहे, ज्यांना कोणा लढायचं आहे त्यांना तो फॉर्म भरायला सांगितलं आहे। त्याच्यात पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि त्याचबरोबर बाहेरचेही भरपूर लोकांनी त्यांचं इंटरेस्ट दाखवला आहे की ते आम आदमी पार्टीच्या सोबत इलेक्शन लढवायला तयार आहे। विशेषतः काही आपल्या पार्टीकडून तुम्ही काय मेसेज देण्यात आला जनतेला। येणाऱ्या विधानसभा इलेक्शनमध्ये आम आदमी पार्टी शेतकऱ्यांच्या शेतमालासाठी, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी, लोकांच्या स्वास्थ्य व्यवस्थेसाठी व या महाराष्ट्रातलं जे खराब झालेलं पॉलिटिकल कल्चर आहे ते सुधारण्याकरता विधानसभा इलेक्शनच्या रिंगणात उतरणार आहे। आज रविवारमध्ये विशेष पत्रकार परिषद घेण्यात आली। आपल्याकडे मान्यवर साहेब आहे, आपण जाणून घेऊया त्यांचं काय मत होतं। त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये आपले मुद्दे विशेषतः मुद्दे ठेवले आणि त्या मुद्द्यामध्ये त्यांना आम आदमी पार्टीच्या लोकांना त्यांनी एक विषय सांगितलं आहे की आपण निर्णय घेण्याच्या पहिले काहीतरी असे विचार करण्यात यावे। आपल्याकडे सर आहे मान्यवर साहेब, आपल्याला परिचित सांगा। नमस्कार, माझं नाव सचिन जयंतराव लोणकर आणि मी नागपूर शहर संघटन मंत्री आम आदमी पक्षामध्ये आणि मागील अनेक वर्षापासून पार्टीच्या स्थापनेपासून पक्षाचा एक निष्ठावान कार्यकर्ता आहे। त्याचप्रकारे येणारी जी विधानसभा निवडणूक आहे त्या विधानसभामध्ये इच्छुक उमेदवारसुद्धा आहे। माझी पण इच्छा आहे की विधानसभा मी लढावं, त्यासाठी आज या मीटिंग इथे घेण्यात आली होती आणि त्या मीटिंगमध्ये आमचे जे वरिष्ठ आहेत त्यांनी सांगितलं की पहिला विचार पक्षातील जे कार्यकर्ते आहेत त्यांचा करण्यात येईल, बाहेरच्या लोकांना नंतर तिकीट देऊ, पण ज्यावेळेस पक्षात ठीक आहे त्या कॅन्डिडेटजवळ जर पैसा नसला तरी चालेल पण बाकीचे लोक मदत करून त्याला हे करतील, पण पक्षाचा कार्यकर्ता विधानसभेसाठी पहिले जे असेल इच्छुक उमेदवार ते पक्षाचा कार्यकर्ता असेल अशी या ठिकाणी आज घोषणा करण्यात आली। आणि महाराष्ट्रातील संपूर्ण 288 जे विधानसभा आहे ते विधानसभा सीटा पक्ष लढवणार आहे आणि त्यासाठी जे आपले कार्यकर्ते आहे आता सुरुवात झालेली आहे कामाची आणि आपण जे आहे शिक्षण, स्वास्थ्य, रोजगार आणि तुम्ही बघितलं दिल्लीमध्ये ज्याप्रमाणे पंजाबमध्ये शाळेची शिक्षणाची जी व्यवस्था सुधारलेली आहे, जशी स्वास्थ्य व्यवस्था सुधारलेली आहे तीच व्यवस्था इथे महाराष्ट्रातही सुधारवण्यासाठी आम आदमी पार्टी कटिबद्ध आहे। आणि जनतेचा जो कौल आहे, कारण का महाराष्ट्रामध्ये बघितलं आहे की आता राजकारणाचं काय झालेलं आहे तर नवीन विकल्प एक पार्टी नवीन विकल्पाचा भाव आहे लोकांना, तर आम आदमी पार्टीच्या रूपात तो विकल्प जनता बघत आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत नक्कीच दिल्ली आणि पंजाबसारखा बदल या महाराष्ट्रात घडून येईल अशी मला पूर्ण अपेक्षा आहे, कारण की जनतेचा कौल आम आदमी पार्टीकडे आहे।
आपण समोरपी आता अगोदर आपण सामाजिक कार्य करून जनतेला आश्वासन करण्याचं काम सुद्धा केलं आहे. या समोर आपले काम जे चालू आहे ते सुद्धा चालू राहणार का? हो, याच्यानंतरही बघा, आज आम्ही सत्तेत नसतानाही तुम्ही बघितलं कोरोनामध्ये आम्ही जे आहे कोरोनामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये घराघरामध्ये जाऊन लोकांची मदत केली. जेव्हा इथे आम्ही सत्तेत नव्हते, जे सत्तेत लोक होते ते तर दिसले नाही. लोकांना माहिती आहे कोरोना काळात ते घराच्या बाहेर नाही निघाले, पण आम्ही कोरोना लागला त्याच्या 2-3 दिवसानंतर आम्ही लोकांच्या मदतीसाठी गल्लोगल्ली झालो. जसं लोकां सामाजिक कार्यामध्ये आपण रुची घेतलेली होती, त्याच्यामध्ये आपण कामं राबवण्यात आले आहे. तुम्ही कामं का नाही, याच्यात आम्ही सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी अनेक दिवस काम केलेलं आहे. त्याच्यानंतर 2012लाही पक्ष बनला, तेव्हापासून पक्षात कार्यरत आहे. आणि याच्या पुढे आम्ही आमचं जे सामाजिक कार्य आहे ते पार्टीच्या स्वरूपात चालू ठेवू. जसं मुलांचं जसं शिक्षण झालं दिल्ली पंजाबमध्ये तुम्ही बघता, त्याचप्रकारे इथे व्यवस्था जी आहे सुधारण्याचा पूर्ण आम्ही प्रयत्न करू. आणि शेवटी पक्ष जो निर्णय घेईल तो निर्णय आम्हा सर्व कार्यकर्त्यांना मान्य राहील. आज आम आदमी पार्टीने रवी भवन या परिसरामध्ये आज तिथे पताका परिषद घेण्यात. आपल्याकडे मान्यवर मॅडम आहे, आपण जाणून घेऊया त्यांचं काय मत आहे. आपण पहिले त्यांनी सांगा की आज पताका परिषद काय विशेष मत आहे. जय हिंद. मी सुषमा कांबळे, आम आदमी पार्टीचे नागपूर महिला अध्यक्ष. आज रवी भवन इथे आम्ही पत्रकार परिषद घेतलेला आहे. आपले मान्यवर सर्व कार्यकर्ता इथे आलेले होते, सर्व पदाधिकारी आणि भरपूर प्रमाणात इथे लोक होते आपल्याकडे आलेले. आणि ज्यापैकी भरपूर लोकांनी जे इलेक्शनमध्ये उभे होणार आहेत यासोबत प्रचारासाठी जे आहेत, यानंतर आपण जे वार्डाचं इलेक्शन होणार आहे त्यातलेही काही लोक होते. मी सांगण्याची इच्छुक असं आहे की आपली जी आम आदमी पार्टी जी संख्या आहे, लोक जे आहेत, कार्यकर्ते आहेत, हे सगळे ग्राउंड लेवलवरती कामं करणारे लोक आहेत. दिल्लीमध्ये पण आम्ही सगळ्यांनी ग्राउंड लेवलवर काम करूनच ती जिंकलेली सीट आहे. पंजाबमध्ये पण सेम तसंच आहे. इथे जसं बाकी महाराष्ट्रामध्ये म्हटलं जेवढी राष्ट्रीय पार्टी आहेत किंवा महाराष्ट्रामध्ये काम करणाऱ्या ज्या पार्ट्यामध्ये जे लोक आहेत, जे विधानसभा लढत आहेत, त्यांनी नुसतं वरवर मोठ्या मोठ्या योजना काढतात आहे आणि त्या योजनावरती म्हणजे भारी भक्कम स्टेटमेंट देऊन काम करतात. पण आम आदमी पार्टी अशी पार्टी आहे की ज्यांनी खरंच एक एक कार्यकर्ता आमचा ग्राउंड लेवलवरती काम करतो. आता काही दिवसाआधी जे पावसाचे वातावरण झालं किंवा भरपूर प्रमाणात, तर सगळ्या लोकांनी आपापल्या प्रभागामध्ये आपापल्या एरियामध्ये काम केलेलं आहे. तर ह्याच दृष्टिकोनातून आम्ही म्हणजे आमचं जर का आम्ही पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये इलेक्शन लढतोय तरीसुद्धा आम्ही एवढं गॅरंटी घेतोय की आमचं वर्चस्व राहिलं आहे आणि खूप मोठ्या संख्येने आपण इलेक्शनमध्ये लढू आणि पुढे येऊ. आज आम आदमी पार्टीमध्ये जे जुळलेले पदाधिकारी आहेत त्यांनी काय असे प्रॉब्लेम आहे त्याच्याबद्दल आज ते सगळ्यांनी आपले मत सांगितले आणि त्यांनी काय अशी अडचण होते त्यांच्याबद्दल त्यांनी सांगितलं आहे. त्याच्यावर तुम्ही काय म्हणणार? बघा, अडचण असं काही पार्ट आहे नाही. बघा, आपली जी पार्टी आहे त्याकडे पण अमाप पैसा आहे, पण आपला इथला जो आम आदमी पार्टीचा एक एक कार्यकर्ता स्वतःच्या पैशाने स्वबळावरती लोकांमध्ये जाऊन काम करतो, समाजामध्ये काम करतो. आपल्याला म्हणजे कुठून आलेला इल्लिगल पैसा नाही आहे, वरून पैसा येतो. आम आदमी पार्टीचं एक विशेष संविधान आहे, त्या रूल्स अँड रेग्युलेशननुसारच आपण पार्टीमध्ये इलेक्शन लढणार आहोत. याबद्दलच माहिती देण्यात आली आणि सर्व वर्गाने जेवढे उपस्थित होते लोक त्यांना प्रॉपर इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे की कशा पद्धतीने आपल्याला इलेक्शन लढायचं आहे आणि त्याची काही नियमावली आहे ते फॉलो करूनच आपण कॉन्स्टिट्यूशनला म्हणजे इंडियन कॉन्स्टिट्यूशन यासोबत आपलं आम आदमी पार्टीचं कॉन्स्टिट्यूशन आहे त्याला फॉलो करूनच आपण इलेक्शन लढू आणि व्यवस्थितपणे लोकांशी म्हणजे काम करून आम्ही ग्राउंड लेवलवर काम करून लोकांशी व्यवस्थित मते घेऊन आम्ही इलेक्शन लढणार आहोत. आज आम आदमी पार्टीने आज रवी भवनमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. आपल्याकडे मान्यवर मॅडम आपण जाणून घेऊ त्याचं काय मत आहे. परिषद देताना सांगा. जय हिंद. मी अलका पोपटकर, पश्चिम विधानसभाची तयारी करत आहे. मी नागपूर सचिव आहे आम आदमी पार्टीच्या तर्फे. आज रवी भवनमध्ये आमचं एक पत्रकार संमेलन पण झालं. बरेच आमचे कार्यकर्ता इथे आलेले जे इच्छुक आहेत विधानसभा लढाईचे पण अजून NMCचे पण. आज सगळ्या पदाधिकाऱ्यांनी काय काय आम्हाला इलेक्शनचं आम्हाला पूर्व अभ्यास करायला पाहिजे, आमचं कसं समोर आम्ही कोणत्या कोणत्या टूल्सला घेऊन ग्राउंड लेवलवरती काम करायला पाहिजे, अजून कोणते कोणते नियमावली राहतील इलेक्शन कमिशनरला पण घेऊन अजून आमचे पार्टीचे पण, हे सगळ्याचे आम्हाला इन्फॉर्मेशन आमचे पदाधिकाऱ्यांनी आज आम्हाला दिलेले आहे. ह्यासाठी आज परिषद होती आमची.
आज आम आदमीच्या वतीने जे पदाधिकारी होते त्यांनी आपले काही असे महत्त्वपूर्ण गोष्टी त्यांना पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आल्या, त्याच्याबद्दल काय अडचणी असतात काय नाही त्याच्याबद्दल तुम्ही काय मत सांगणार? सगळ्यात आधी तर आमचे जे वरिष्ठ पदाधिकारी आहेत महाराष्ट्र लेवलचे पण अजून आमचे नागपूरचे पण, त्यांनी हे सांगितलेलं आहे की 288 सीट आम्ही महाराष्ट्रात लढणारे आहोत. पूर्ण आमचे नागपूरचे लोणकर दादा आहेत, संघटन मंत्री आहेत नागपूरचे, यांनी खूपच सविस्तार आम्हाला सांगितलं की इलेक्शनच्या वेळेवर आपल्याला कोणते कोणते सामग्री लागतात, कोणते कोणते माध्यमातून आपल्याला इलेक्शनचे जे आपण पूर्व तयारी करतो त्याला आपण कोणते नियोजन पद्धतीने करायला पाहिजे, गाड्यांची संख्या कशी असतात, आपल्याला जे परमिशन लागतात त्याचं कसं काय एक फॉर्मॅट असते, त्याच्यामध्ये होर्डिंगचं कसं काय असते, परमिशन घ्यायसाठी आपल्याला किती कामं करावं लागतात, अजून मनी रिसोर्सेस आपण कुठून कशा पद्धतीने आपण गोळा करायला पाहिजे, जनतेपर्यंत आपण कसं पोहोचायला पाहिजे, आपलं संघटन कसं ग्राउंड लेवलवरती काम करायला पाहिजे, असे आमचे सगळे नागपूरचे वरिष्ठांनी आम्हाला संबोधित केलेलं आहे. आपण इकडे आपलं प्रतिक्रिया. माझं नाव अलका पोपटकर आहे, मी नागपूर सचिव आहे. जय हिंद. आपल्याकडे मान्यवर साहेब जाणून घेऊया त्यांचं काय मत आहे, आपण परिचय सांगा. माझं नाव प्रतीक बावरकर आहे, मी नागपूर सचिव आहे. आम आदमी पार्टीने ज्याप्रमाणे हरियाणामध्ये निर्णय घेतला की पूर्ण सीटावर इलेक्शन लढणार, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा आम आदमी पार्टी पूर्ण सीटावर इलेक्शन लढणार आहे. आणि जे दिल्लीचे मुद्दे आहे आणि जे देशाच्या हितासाठी मुद्दे आहे आणि महाराष्ट्राच्या हितासाठी मुद्दे आहे, अशाच मुद्द्यावर आम आदमी पार्टी महाराष्ट्रात सुद्धा इलेक्शन मोठ्या तातडीने आणि चांगल्या जोमाने इलेक्शन लढणार आहे. स्पेशली त्यामध्ये युवांची पण भूमिका खूप मोठी राहणार आहे दिल्लीमध्ये, ज्याप्रमाणे कारण की आजचा जो पिढी आहे त्यामध्ये युवांचं फार महत्त्व आहे भारतामध्ये, त्यावरूनच युवाला पण चांगलं वोटिंग करण्यात येईल आणि त्या अनुषंगाने युवांना पण चांगल्या तिकिटा मिळण्याची शक्यता आहे. एज्युकेटेड आम आदमी पार्टी जे इलेक्शन लढणार आहे त्याचे जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांची चांगली पडताळणीसुद्धा करणार आहे. त्याच्यामध्ये एज्युकेशन लेवल, त्याचं सामाजिक कर्तृत्व आणि बाकी सगळ्या गोष्टींचा अनुमान घेऊन आम आदमी पार्टी इलेक्शन लढणार आहे. स्पेशली नागपूरचे मुद्दे बघितले तर नागपूरची जी भयावह परिस्थिती झाली आहे सिमेंट रोडमुळे, त्याचा सुद्धा अनुमान घेतला जाईल. नागपूरमध्ये शिक्षणाचा आढावा घेतला जाईल, हेल्थचा सुद्धा आढावा घेतला. या सगळ्या मुद्द्यांना घेऊन आम आदमी पार्टी नागपूरमध्ये इलेक्शन लढत आहे. माझं नाव प्रतीक बावनकर इंजिनियर, मी पूर्व नागपूर विधानसभेमध्ये राहतो आणि माझं सहसचिव म्हणून पद आहे नागपूरमध्ये.